आणि आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 10 आपण बातम्या बघूयात। पिंपरी चिंचवड शहरातील 3 लाख घरांचं सर्वेक्षण पूर्ण। सर्वेक्षणाची गती वाढवण्यासाठी आणखी 280 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। पश्चिम महाराष्ट्रातील 68 लाख वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार। महावितरणकडून स्मार्ट मीटर मोफत बसवण्याचं नियोजन। पुणे मेट्रो स्थानकांची नावं बदलण्यासाठी प्रशासनाकडून नवी समिती। मेट्रो स्थानकांची नावं बदलण्यासाठी 40हून अधिक प्रस्ताव। मराठा सर्वेक्षणावर मागासवर्ग आयोगाचं लक्ष। आयोगाच्या सदस्यांकडून पाहणी। शनिवारपासून जिल्हानिहाय आढावा बैठक होणार। पुणे जिल्ह्यात प्रथमच अवसरी बुद्रुकमध्ये डिजिटल सेन्सॉरच्या मदतीने बैलगाडा शर्यत। निर्णय पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी बैलगाडा शर्यतीमध्ये सेन्सर घड्याळाचा आता वापर करण्यात येणार आहे। समाधानकारक पावसाअभावी पुण्यातील धरणात पाणीसाठा कमी आहे। खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही धरणं यंदा पूर्ण भरलेली नाही। पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत लेखापरीक्षण नाही। माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती समोर। पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस आता खासगी वाहनांच्या वापरात वाढ होते। वर्षाकाठी 1.25 लाख वाहनांची भर। पुण्याच्या भोर तालुक्यातील पसुरे गावात ग्रामदैवत श्री वाढेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेत 200 पैलवानांचा सहभाग।